सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, प्राप्यो न अप्राप्यो भवते, हृदयेन पराजितः. म्हणजे काय तर मला आयुष्यात सुख मिळवायचं होतं, ते मिळालं काय? किंवा ते न मिळता माझ्या वाट्याला दुःख आलं काय? अप्राप्यो न प्राप्य, मी जे मिळवण्यासाठी पुढे निघालो होतो ते माझ्या वाट्याला आलं काय? किंवा जे मला मिळवायचं नव्हतंच ते माझ्या वाट्याला आलं काय? या सगळ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हायला काय हवं तर प्राप्यो न अप्राप्यो भवते, हृदयेन पराजितः. माझं हृदय कधीही पराजित होऊ देता कामा नये, असं ज्या व्यक्तीबद्दल महाभारतामध्ये लिहून ठेवलं गेलं, ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर ती आहे द्रौपदी. द्रौपदीचा एकूण जीवन वृत्तांत ज्या ज्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनुभवला, ज्या ज्या माध्यमातून आपण पाहिला, त्या माध्यमाचं म्हणून काही एक जेव्हा बलस्थान असतं त्यावेळी ती व्यक्तिरेखा एका वेगळ्या उंचीनं आपल्या समोर येते. पण तीच ती व्यक्तिरेखा असते असं नव्हे. त्यासाठी तुम्हाला जावं लागतं ते मूलभूत ग्रंथांकडे. आणि द्रौपदी जर तुम्हाला अनुभवायची असेल, पाहायची असेल, लक्षात घेऊन तिच्या जगण्यात आलेल्या ज्या काही खाचखळगे आहेत, अडचणी आहेत, त्यावर तिनं कशी मात केली, आणि मग आज आपण आपल्या समोर जर तशा अडचणी येणार असतील किंवा आल्या असतील तर द्रौपदीचा वस्तुपाठ आपण डोळ्यासमोर कसा ठेवायचा, द्रौपदीचा आदर्श आपण डोळ्यासमोर कसा ठेवायचा, हे जेव्हा आपल्याला अंगीकारायचं किंवा अनुभवायचं असेल तर त्यासाठी मूलभूत ग्रंथांकडे गेलं पाहिजे. आणि नवरात्राच्या उत्सवामध्ये आपण, मला असं वाटतं, हे 9 दिवस जे विविध स्त्रियांवर ऐकणार आहोत मानसीताईंकडून, त्यात प्रामुख्यानं आपण एक मनाशी गाठ पक्की बांधली पाहिजे की आपण ग्रंथ वाचले पाहिजेत. द्रौपदी समजून घेताना द्रौपदीच्या आयुष्यामध्ये आलेले 5 पुरुष, द्रौपदी यज्ञातून प्रकट झाली म्हणून तिचा जन्म, आणि नंतरच्या आयुष्यामध्ये तिनं जे काय भोगलं, जे अनुभवलं, या 3 टप्प्यांवर समोर असणारी द्रौपदी जी आहे, ती द्रौपदी तुम्हा माझ्या समाजातल्या सर्व स्त्रियांना काहीतरी सांगू पाहते. ती काय सांगते? ती सांगते की जे जे म्हणून तुमच्या समोर येईल, जे जे म्हणून प्रश्न उपस्थित होतील, त्या प्रश्नांपासून पळून जाणं म्हणजे जगणं नव्हे. त्या प्रश्नांना तोंड देणं, त्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, आणि ते तोंड देताना, उत्तरं शोधताना तुम्हाला तुमच्या आयुष्याचा यज्ञ करावा लागला तरी चालेल, पण आलेल्या परिस्थितीपासून, प्राप्त परिस्थितीपासून मागे हटता कामा नये. यातून दिसतो तो द्रौपदीचा दुर्दम्य असा आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास आजच्या स्त्रीमध्ये यायला हवा. नवरात्राचा उत्सव जर आपण 9 दिवस करणार असू तर तो फक्त आणि फक्त धार्मिक बाबींशी निगडीत ठेवून आम्ही नाही व्हा, आम्हाला नाही जमत व्हा, अशा प्रकारची शब्दकळा आपल्या ओठावर येता कामा नये. हे तिनं केलंय, हे आज आम्ही आजच्या 21व्या शतकात सुद्धा करू शकतो, अशी एक भूमिका घेणं, ठामपणानं आपल्या मार्गावरून चालत राहणं म्हणजे द्रौपदी होणं, म्हणजे द्रौपदीचं जे वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरून मार्गक्रमण करणं. श्रोते हो, मला या सगळ्यांपेक्षा, म्हणजे तुमच्या समोर असलेल्या कला असतील, तुमच्या समाजात वावरणं असेल, किंवा अन्य कुठलीही गोष्ट असेल, त्या प्रत्येकापेक्षा सगळ्यात मोठी वाटणारी गोष्ट असते ती म्हणजे जगणं. तुम्ही जगता कसे आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देता कसे, यावर तुमचे आदर्श इतरांनी घ्यावेत की घेऊ नयेत हे ठरत असतं. ते ठरताना द्रौपदी नावाची जी एक आपल्याकडची महाभारतातली व्यक्तिरेखा आहे, ती आपल्याला असा जीवनाचा एक महाकाय पट दाखवते की जो पाहून थक्क व्हायला तर होतच, पण तिच्याकडे पाहून एक दुर्दम्य आत्मविश्वासाची पेरणी मनामध्ये होत जाते. ती कशी, हे ऐकूया मानसीताईंकडून. नमस्कार मंडळी. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेली ही प्रवचनमाला आजचा या प्रवचनमालेचा 3रा दिवस.
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम या श्लोकांमध्ये ज्या 5 स्त्रियांचं वर्णन श्लोककारांनी केलंय त्यातल्या एका स्त्रीचं व्यक्तिमत्व आपण काल भूमिकन्या सीतेच्या रूपानं पाहिलं. आज आपण दुसऱ्या स्त्री व्यक्तिमत्वाचा विचार करणार आहोत. वास्तविक श्लोककारांनी काळानुरूप विचार केला तर तिचं नाव 3ऱ्या क्रमांकावर घेणं अपेक्षित होतं, पण अहिल्यानंतर ती द्रौपदी म्हणून 2ऱ्याच क्रमांकावर श्लोककारानं तिचं नाव घेतलं आहे. का केलं असेल बरं असं? रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे पथदर्शक असे 2 ग्रंथ आहेत. काय मौज आहे पहा, या 2ही ग्रंथांची कथा ही एका स्त्री व्यक्तिमत्वाभोवतीच फिरते. एकीनं स्वखुशीनं वनवास पत्करला आणि एकीला तो पत्करावा लागला. जिला तो पत्करावा लागला, जिला तो मान्य नव्हता, जिला तो अन्याय म्हणून स्वीकारावा लागला आणि पुढे चालत जावं लागलं, राहावं लागलं, आपल्या पतींची साथ द्यावी लागली, अशी ही आजच्या चरित्राची मुख्य नायिका, जिच्यामुळे सगळं महाभारत घडलं, ती ही द्रौपदी. रामायणामध्ये जशी सीता महत्वाची आहे, ती का महत्वाची? कारण रामायणाची कथा आपल्याला त्यागानं सिद्ध व्हायला शिकवते. त्याग म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामायण आणि रामायणामधली सीतेसह इतर सगळी व्यक्तिमत्व. पण महाभारत मात्र याच्या बरोबर उलट आहे. स्वतःच नसलेल्या गोष्टीची अभिलालसा जर धरली तर काय घडू शकतं हे सांगणारं हे महाभारत आहे. याच गोष्टीभोवती फिरत असताना द्रौपदी ही सीतेपेक्षा काकणभर जास्त श्रेष्ठ वाटू नये का? विचार केला तर हे म्हणणं पटेल. कारण कालच्या कथेत मी तुम्हाला सांगितलं मंडळी की सीतेच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा काळ जर कुठला असेल तर तो रामचंद्रांच्या बरोबर घालवलेला 13 वर्षाचा वनवासाचा काळ. ज्या काळात एक पती आणि पत्नी म्हणून त्यांचं एकमेकाशी असणारं शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक साऱ्या स्तरावरचं ऐक्य, एकमेकाचं होऊन राहणं म्हणजे काय असतं हे सीतेनं त्या काळात अनुभवलं. कोणत्याही व्यक्तीचा, वस्तूचा कुठेही बंधन मात्र न स्वीकारता. अर्थात या सर्व गोष्टी 4ही पुरुषार्थांच्या मर्यादेत होत्या, म्हणूनच ही व्यक्तिमत्व आपल्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा वेगळी आहेत, पूजनीय आहेत. द्रौपदीचं मात्र तसं नाही. मुळात द्रुपद राजानं यज्ञयागादी विधी केल्यानंतर यज्ञामधून निर्माण झालेली ही कन्या, जिचं नाव द्रौपदी, ही द्रुपदानं निर्माण केली. द्रुपदाच्या यज्ञयागामुळे निर्माण झाली म्हणून तिला जग द्रौपदी म्हणू लागलं. ती यज्ञातून निर्माण झाली म्हणून तिला याज्ञसेनी असंही नाव आहे. तिचा पाठीराखा म्हणून, तिचा तारणहार म्हणून, तिचा भाऊ म्हणून तिनं कृष्णाला आपलं मानलं. त्या कृष्णाची बहीण रंगानं सावळी आहे म्हणून तिचं एक नाव कृष्णा असंही आहे. ते मराठी भावगीत प्रसिद्ध आहे पहा. भावगीत कसं म्हणावं खरं? श्यामची आई चित्रपटामध्ये श्यामच्या आईच्या मुखामध्ये हे काव्य घातलंय. भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. काय मौज आहे. सुभद्रेसारखी सख्खी बहीण असताना सुद्धा भगवान गोपाळ कृष्णांचं काकणभर जास्त प्रेम या द्रौपदीवरच आहे. आणि याचे महाभारतामध्ये कितीतरी उल्लेख आपल्याला सापडतात. व्यासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये द्रौपदीची जन्मकथा येते. ती ब्राह्मण रूपामध्ये असलेल्या अर्जुनानं द्रुपदानं लावलेला मत्स्याचा नेत्र बाणानं भेदण्याचा पण जेव्हा सुरू होतो तेव्हा तिच्या मुखातूनच तिची जन्मकथा व्यासांनी वदवली आहे. यज्ञ म्हणून द्रुपदानं, त्या यज्ञाचा प्रसाद म्हणून द्रुपदानं आपल्याकरता जी 2 मुलं त्या यज्ञाचा प्रसाद म्हणून स्वीकारली. द्रोणाचार्यांशी असलेलं आपलं वैर किंबहुना द्रोणाचार्यांच्याकडून झालेला आपला अपमान धुवून काढण्याकरता या द्रुपदानं जो यज्ञ केला त्या यज्ञ नारायणाकडून, त्या यज्ञ पुरुषाकडून त्यानं एकच इच्छा मागून घेतली होती, ती म्हणजे द्रोणांचा पराभव करू शकेल असा पुत्र मला दे. पण त्या पुत्राबरोबरच
त्याला एक कन्या सुद्धा यज्ञातनं मिळाली, ती म्हणजे द्रौपदी. या द्रौपदीचं आयुष्य खूप विलक्षण आहे. ती कुंती समोर येते तेव्हा अर्जुनानं तिला मत्स्याचा नेत्र भेद करून जो पण जिंकलाय त्या पणानंतर येते. ही पाचही भावंड या द्रौपदीला घेऊन आपल्या घरी परत येतात आणि बाहेर दारातूनच आपल्या आईला हाक मारून सांगतात, माते आम्ही आलो आहोत. कुंती बाहेर यायची तसदी घेत नाही आणि आतूनच सांगते, जी भिक्षा मिळाली आहे ती पाचांमध्ये वाटून घ्या. आणि बाहेर आल्यावर तिच्या लक्षात येतं, आपल्या मुलांनी भिक्षा आणलेली नाहीये, पणात जिंकून द्रुपद राजाची कन्या द्रौपदी अर्जुनाची पत्नी म्हणून आणली आहे. महाभारतात वर्णन आहे, इथे कुंतीला आपण कोणतीही शहानिशा न करता जे वाक्य बोलून गेलो आहोत त्याचा कुठेतरी विषाद वाटतो, खेद वाटतो. आणि तिथेच भगवान गोपाळ कृष्णांची या पाचही भावंडांची आणि आपली आत्या असलेल्या कुंतीशी भेट होते. तिथेच त्याला द्रौपदी सुद्धा भेटते आणि भगवान गोपाळ कृष्ण तिथेच तिला कृष्णा अशी हाक मारतात. तिला या पाचही पतींचा स्वीकार करणं क्रमप्राप्त आहे, नव्हे तीच तिची नियती आहे. कारण तिनंच भगवान शंकरांच्याकडनं हे मागणं वर म्हणून मागून घेतलं आहे. ते कसं याची आठवण करून दिली आहे भगवान गोपाळ कृष्णांनी द्रौपदीला आणि तिच्यासह या पाच भावंडांना आणि कुंतीला सुद्धा. कृष्ण सांगतात, द्रौपदी तुझ्या जन्मामध्ये तू भगवान शंकरांची आराधना केलीस, तपस्या केलीस आणि त्या तुझ्या जन्मामध्ये भगवान शंकर तुला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडे तुला अपेक्षित असलेल्या गुणांसह असलेला पती मागितलास. तो पती तुला तेजस्वी हवा होता, ओजस्वी हवा होता, पराक्रमी हवा होता, उत्तम राज्यकर्ता हवा होता, उत्तम माणूस हवा होता. पण हे सगळे गुण एकाच व्यक्तीत असणं शक्य नसतं. धर्मानं आचरण करणारा, दिसायला सुंदर असणारा, शस्त्रविद्येत पारंगत असणारा, बलशाली असणारा आणि अर्थातच या सगळ्याला आवश्यक असलेलं धैर्य असणारा पती तुला एकाच माणसामध्ये मिळणं अवघड होतं. आणि म्हणूनच भगवान शंकरांनी हे पाचही गुण असलेले पाच पती तुला दिलेले आहेत, ज्यांचा स्वीकार करणं तुला क्रमप्राप्त आहे. आणि इथून सुरू झाला द्रौपदीचा संसार. अर्थात या संसाराची एक एक पायरी प्रचंड सुखानं ओथंबून वाहत होती असं नाहीये बरं. कित्येक गोष्टी याज्ञसेनी असलेल्या या द्रौपदीला स्वतःच्या मनाविरुद्ध स्वीकाराव्या लागल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती पांडवांनी कौरवांच्या बरोबर द्यूत खेळत असताना धर्मराजानं तिला पणाला लावणं. पण धर्मशास्त्रानुसार, न्यायशास्त्रानुसार कोण्या एका व्यक्तीनं नातं कितीही जवळचं असलं तरी जिच्याशी नातं आहे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय तिला द्यूतामध्ये पणाला लावणं हे न्यायसम्मत नाही. याची जाणीव द्रौपदी त्या धर्माला भर दरबारात करून देते. बलशाली असलेले आपले पाचही पती, या पाचांपैकी 4 जण आपल्या मोठ्या भावाच्या म्हणजेच धर्मराजाच्या शब्दाला बांधले गेले आहेत हे पाहून ती संतापते. तिचा संताप उफाळून येतो आणि ती उरलेल्या 4 पांडवांना 4 अपशब्द बोलून मोकळी होते. अहो अपशब्द कसले? तिचं तेजस्वीपण, तिच्या स्त्रीपणाची असलेली गरिमा त्या शब्दातून डोकावल्याशिवाय राहत नाही. ती बलशाली असलेल्या भीमाला विचारते, भीमा तुझी ताकद ही फक्त तुझ्या भावाचे शब्द पाडण्याच करता आहे का? मी तुझी पत्नी आहे म्हणून तू माझ्याकरता काही करणार नाहीस का? तुझं रक्त खवळलं कसं नाही मला न विचारता तुझ्या मोठ्या भावानं मला पणाला लावल्यावर? हाच प्रश्न तिनं अर्जुनाला विचारलाय. संपूर्ण विश्वाला थरारून टाकणाऱ्या तुझ्या धनुष्यातली ताकद संपली का रे पार्था? असं म्हणून ती त्याला प्रश्न विचारते. असेच प्रश्न तिनं कौरवांच्या राज्यसभेत बसलेल्या धृतराष्ट्रासह द्रोण, भीष्म, विदूर सगळ्यांना विचारलेत. सगळ्यांना. एक राजस्त्री, पांडवांची पत्नी, राजा पंडूची स्नुषा, एवढंच नाही तर एक क्षत्रिय स्त्री म्हणून तिचा जो तेजस्वीपणा आहे तो तिथे आपल्याला दिसतो. पण तरीही पतीची आज्ञा मोडता येत नाही. आपण द्यूतात पणाला लागलो आहोत आणि त्यानंतर घडतो तो तिच्या आयुष्यातला अतिशय विदारक प्रसंग, दुःशासनानं तिचं वस्त्रहरण करणं.
या वस्त्रहरणाच्या प्रसंगात आता आपल्याला कोणीही मदत करणार नाही, मदत करू शकतो तो केवळ आपला भाऊ मानलेला आहे, तो कृष्ण. आणि म्हणून ती भगवान गोपाळ कृष्णाला साद घालते आणि तिचं लज्जा रक्षण करण्याकरता भगवंत उभे राहतात. इतर कोणीही आता माझं नाही, तूच माझा आहेस असं म्हणून आर्ततेनं तिनं कृष्णाला घातलेली साद ही तिच्या भक्तित्वाची साक्ष आहे. वनवासाचा कालखंड सुरू होतो. 12 वर्ष वनवास आणि 13वं वर्ष अज्ञातवासात घालवायचंय. या 13 वर्षातही 2 वेळा तिच्यावरती असा लज्जा रक्षण करण्याचा प्रसंग आलाय. सिंधू देशाधी असलेल्या जयद्रथानं, जो धृतराष्ट्राचा जावई आहे, दुश्शलेचा पती आहे, त्यानं सुद्धा द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न केलाय. भीमानं मागचा प्रसंग लक्षात ठेवून त्या जयद्रथाला पकडून आपल्या राजासमोर, धर्मराजासमोर आणून ठेवलंय. मोठ्या भावानं, धर्मराजानं शरणागत आलेल्या जयद्रथाला सोडून द्यायला सांगितलंय. इथेही द्रौपदीचा नाईलाज होतो. महाभारतात असं वर्णन आहे की ही वनवासाची 12 वर्ष द्रौपदीनं दिसेल तिथे धर्मराजाची चूक अत्यंत कठोरपणानं दाखवून दिलेली आहे. तो माझा पती आहे याही पेक्षा तो प्रत्यक्ष धर्म आहे असं जग जर मानत असेल तर धर्माचं खरं न्यायस्वरूप त्यानं स्वतः आचरणात आणलं पाहिजे, अशी तिची भूमिका आहे. तीच अवस्था तिच्या उरलेल्या 4 पतींकरता सुद्धा आहे. जयद्रथाचा हा प्रसंग झाल्यानंतर अज्ञातवासामध्ये राहत असताना ज्याच्या राज्यामध्ये ती राहते आहे त्या राजाचा मेहुणा, ज्याचं नाव कीचक, विराटाच्या राज्यात राहतायत हे सारे आपला वेश बदलून. या विराटाची जी महाराणी आहे, जिचं नाव आहे सुदेशना, तिचा हा सख्खा भाऊ कीचक सुदेशनेच्या हाताखाली सैरंध्री म्हणून, दासी म्हणून काम करणारी ही द्रौपदी, तिच्या रूपावरती तो मुग्ध होतो आणि तिला माझी हो असं म्हणतो. 5 पतींची ही पत्नी, तिनं विराटाला असं सांगितलंय की माझे 5 पती 5 गंधर्व आहेत आणि त्यांच्या काही कारणामुळे मला तुमच्या राज्यामध्ये असं राहावं लागतंय, माझा स्वीकार करा. म्हणून तिची रवानगी सुदेशनेकडे करण्यात आली आहे, तिची मुख्य दासी म्हणून. कीचकानं ही सैरंध्री आपली व्हावी म्हणून आपल्या बहिणीला सुद्धा आपल्या कटात सामील करून घेतलंय आणि द्रौपदीला रात्रीच्या वेळेस एकांतात बोलवलंय. याच्या आधी घडतो तो एक विलक्षण प्रसंग. कीचक आपल्याशी असं वागतो आहे हे द्रौपदी भीमाला जाऊन सांगते. गेल्या 2 अनुभवांचा विचार करता ती आता धर्मराजाला जाऊन भेटत नाही. ती नकुल सहदेवाला जाऊन सांगत नाही. ती बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाला सुद्धा सांगत नाही. ती जाते ती भीमाकडे आणि भीमाच्याकडे असलेल्या ताकदीला फक्त फुंकर घालते. चुलीमध्ये ठेवलेले जळते निखारे जसे फुंकर मारल्यावरती भडबड भडबड पेटतात ना, तसं ती भीमाच्या अंगातला त्वेष पेटवते, चेतवते आणि भीमाच्या हातून कीचकाला मारते. मंडळी, एका पतीला त्याच्या आयुष्यातलं साध्य मिळवण्याकरता पत्नी प्रेरणादायी ठरत असते, हेच खरं. कौरवांच्या भर दरबारामध्ये दुःशासनानं तिला केसाला धरून आणून ओढलंय आणि संपूर्ण दरबारामध्ये तिला ढकलून दिली आहे. तेव्हापासून ह्या द्रौपदीचे काळे कुरळे लांब सडक केस तसेच रिकामे आहेत. का माहितीये? कारण ती भीमसेनाला म्हणलीये, भीमा तुझ्या ताकदीवर माझा तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा या दुःशासनाला मारून तू त्याच्या रक्तानं माखलेल्या हातानं माझ्या या रिकाम्या केश शंभाराला बांधशील. आणि तिथे भीमानं ती शपथ घेतलीय. एक एक प्रसंग पहा कसा आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं, द्रौपदीनं आपल्या ईर्षेपोटी नव्हे आपल्या स्वाभिमानापोटी हे महाभारत घडवलंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललंय. येणारा प्रसंग तो खूप विलक्षण आहे. अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडून द्रौपदीच्या त्या पांडव शिबिरात झोपलेल्या सगळ्या मुलांना मारतो. सकाळी द्रौपदीच्या डोळ्याला मृत पडलेले आपले सारे पुत्र दिसतात. अभिमन्यू जो सुभद्रेचा मुलगा आहे तो तर याच्या आधीच गेलाय. आता पांडवांचे हे 5च पुत्र शिल्लक आहेत जे द्रौपदीचे आहेत आणि एकेका पांडवांपासून तिला एक एक मुलगा झालेला आहे. या 5ही जणांना पांडव समजून हा अश्वत्थामा ब्रह्मास्त्र
हा अश्वत्थामा या पाचही जणांचा वध करतो आणि द्रौपदी हे पाहिल्यानंतर भगवान गोपाळ कृष्णांकडे याच्याकरता दाद मागते. भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला आणि इतर सर्व पांडवांना घेऊन जाऊन या अश्वत्थामाला शोधून आणतात. आणि आश्चर्य काय, जिनं हे करायला सांगितलंय ती द्रौपदीच सांगते, कृष्णा सोडून दे याला, कृष्णा सोडून दे याला. भगवंत म्हणतात, अगं द्रौपदी, तूच तर ह्याला शोधून आणायला सांगितलंस ना, मग आता ह्याला असाच सोडून देऊ? याला काहीतरी तरी दंड नको का द्यायला? अशा वेळेला द्रौपदी मधली मातृवत्सल भावना आपल्याला दृष्टीस पडतीये. ती कृष्णाला म्हणते, कृष्णा, इतका वेळ माझी मुलं माझ्यापासून तोडणारा, त्यांना संपवणारा म्हणून या अश्वत्थाम्याचा मला राग येत होता, हे खरंय. त्या क्रोधापोटीच मी तुला त्याला शोधायला सांगितलं, तू त्याला शोधून आणलंसही. पण आता मीच तुला सांगतेय, त्याला सोड. अगं पण कारण काय, असं भगवंतानं विचारल्यानंतर ती सांगतेय, भगवंता, माझी 5 मुलं गेल्यानंतर मला काय वाटतंय हे आत्ता मी अनुभवतीये. पोटची 5 मुलं गेल्यावरती मातेची अवस्था किती दुःखमय होऊ शकते हे माझ्या इतकं कोणीच समजू शकत नाही. मग या अश्वत्थाम्याची आई सुद्धा आपलं पोर घरी येईल म्हणून वाट बघत असेल ना. जे दुःख मी भोगतेय ते तिनं भोगावं असं मला वाटत नाही. द्रौपदीतली आई इतक्या विशाल मनाची आहे. तिनं याच प्रेमानं या अश्वत्थाम्यानं नंतर ब्रह्मास्त्र सोडलंय. त्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव भगवंताच्या कृपेनं अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर झालेला नाही आणि तो गर्भ जेव्हा जन्माला आलाय तेव्हा त्या परीक्षिताचा सांभाळ द्रौपदीनं याच प्रेमानं केलाय, जो पांडवांचा शेवटचा वंशज आहे. शेवटचा असं म्हणणार नाही, पण पांडवांनंतर पांडवांचं राज्य ज्यानं सांभाळलं तो हा परीक्षित राजा. 18 दिवसाच्या महाभारताच्या त्या युद्धाच्या काळात अजून एक प्रसंग घडलाय, ज्या वेळेला भीष्म या महाभारतातल्या कौरवांच्या सेनेचे सेनापती आहेत. याच काळात अभिमन्यूला सगळ्यांनी धरून संपवलंय, ज्याच्यामध्ये कर्ण आहे, दुःशासन आहे, दुर्योधन आहे, अश्वत्थामा आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे की भीष्म पितामह त्यांना भेटायला आलेल्या दुर्योधनानं आणि कर्णानं त्यांच्या पराक्रमावरतीच प्रश्नचिन्ह उभं केलंय. अशा वेळेला भीष्म प्रतिज्ञा करतात, उद्या सूर्य अस्ताला जाईपर्यंत एक तर अर्जुन तरी राहील, नाहीतर मी तरी. आता भीष्मांनी केलेली प्रतिज्ञा ही वाया कशी जायची बरं? पांडवांच्या शिबिरामध्ये सगळे चिंतेत पडले. भगवंताच्या कानावरती ही गोष्ट गेली आणि भगवंतानं हनुवटीपर्यंत आपलं वस्त्र घेऊन या द्रौपदीला भीष्मांच्या शिबिराबाहेर नेऊन उभं केलं. सांगितलं होतं एकच, भीष्म आलेल्या सवाष्ण स्त्रियांना आशीर्वाद देतात, तो आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही. तू बोलू काहीच नकोस, कारण तू बोललीस तर तू द्रौपदी आहेस हे त्यांना कळेल. तू फक्त एकच कर, जाऊन त्यांना नमस्कार कर. भीष्मांच्या शिबिरामध्ये द्रौपदीला एक स्त्री म्हणून सहज प्रवेश मिळाला आणि तिनं भगवंतानं सांगितलं त्याप्रमाणे भीष्मांच्या समोर झुकून हातानं फक्त नमस्कार केला आणि तो नमस्कार करताना तिच्या हातातली काकणं वाजली. भीष्म विचार करत होते, उद्याच्या युद्धामध्ये आपण काय करायला हवं, आणि त्या विचारांच्या गर्तेत असतानाच भीष्मांच्या तोंडून काकणांचा आवाज ऐकू आला, म्हणून आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव. आणि मग द्रौपदी विचारते, पितामह, हे सौभाग्य या जन्मातलं का पुढच्या जन्मातलं? म्हणजे असं म्हणल्यावर चेहऱ्यापर्यंत असलेलं वस्त्र वरती टाकून द्रौपदी त्यांच्या पुढे उभी राहते आणि म्हणते, तुम्ही आता मला सौभाग्यवती भव असं म्हणलात, पण हे सौभाग्य या जन्मातलं का पुढच्या जन्मातलं? कारण काही काळापूर्वी तुम्हीच केलीत ना प्रतिज्ञा. सगळा प्रकार लक्षात आला भीष्मांच्या. आणि भीष्म म्हणाले, द्रौपदी, इतक्या रात्रीची शिबिरापर्यंत आलीस कशी? एकटी आलीयस का कोणाला घेऊन आलीयस?
कोण आलाय तुझ्या बरोबर? तेव्हा द्रौपदी सांगते, माझ्या बरोबर आलाय तो माझा जोडा राख्या. जोडा राख्या? अगं तो सगळ्या जगाला राखतो अशा त्या भगवान गोपाळ कृष्णाचं अस्तित्व तुमच्या सैन्यामध्ये असताना, तुमच्या शिबिरात असताना माझ्या अशा 56 प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या तरी चालतील द्रौपदी, कुठे आहे तो भगवंत? असं म्हणून भीष्म जाऊन कृष्णाच्या पायावर डोकं ठेवतात. हा तो प्रसंग. मंडळी लक्षात घ्या, द्रौपदी एका राजाची मुलगी आहे. ही यज्ञातून निर्माण झालेली आहे. तेजस्वी, ओजस्वी, पराक्रमी, शौर्य, राजकारण या सगळ्या गुणांनी ती युक्त आहे. आणि या सगळ्या गुणांवर कळस चढतो तो तिच्या विनम्रतेचा, तिच्या पतींवर असलेल्या विश्वासाचा, अतीव प्रेमाचा. या सगळ्यामध्ये तिच्या आयुष्याचा सुकाणू धरून भक्कम आधार तिला लाभलाय तो भगवान गोपाळ कृष्णांचा. द्रौपदीचं चरित्र, तिचं सगळं आयुष्य खास खळग्यांनी भरलेलं आहे. पण असं असूनही ती द्रौपदी अखंड येणाऱ्या सगळ्या परिस्थितीला स्वीकारत, आपल्या धर्ममर्यादेला सांभाळत लढत राहिली आहे. ही कथा सांगण्याचा उद्देश काय सांगू? आज जर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला नीट पाहिलं ना मंडळी, तर समाजात लढणाऱ्या अशा कितीतरी द्रौपदी तुम्हाला दिसतील, ज्यांना घराची चौकट, मर्यादा सांभाळावी लागते. स्वतःचा नम्रपणा शिल्लक ठेवावा लागतो आणि स्वतःकडे असलेल्या सामर्थ्यानं येणाऱ्या अवघडातल्या अवघड अडचणींचा सामना देखील करावाच लागतो. पर्याय नसतो काही. अशा वेळेला लढावं लागतं, रडून चालत नाही. येणाऱ्या परिस्थितीवर पर्याय शोधावा लागतो. महाभारतातली द्रौपदी आणि आधुनिक काळातल्या अशा अनेक द्रौपदी ज्या आपल्याला माहिती देखील नाहीत, पण ह्या सगळ्यांचं स्मरण करत आजच्या या भागाला अल्पविराम द्यायचा आहे. ह्याचं कारण एकच, उभ्या केलेल्या शक्तिपीठाला नमन करत असताना स्त्रीत्वाच्या, शक्तित्वाचा हा पैलू, या ऊर्जेचा हा एक वेगळा आयाम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि आज इथं थांबायचंय. धन्यवाद.